पाहूया ती दृश्य ज्या ठिकाणी विजयाचा ध्वज तिरंगा उंचावला जातोय। तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राज ठाकरे यांचे कुटुंबीय या ठिकाणी गॅलरीत येऊन हा सगळा माहोल अनुभवताना दिसतायत। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि तिरंगा विजयोत्सव रॅलीला अगदी थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे। खरं तर लोकशाहीमध्ये एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा हा नैमित्तिक म्हणून मानला जातो, पण इथं मात्र आपल्याला कुणीही हटवू शकणार नाही, आपली भिंत ही अभेद्य आहे असं वारंवार जे म्हटलं जात होतं त्यांना मात्र चांगलाच दणका या जेनझींनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी, या विजयोत्सवापूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा सुरू असल्याचं कळतंय। या घडीची अत्यंत महत्वाची एक अपडेट आपण पाहतोय। ठाकरेंची विजयी सभा, ज्या सभेत अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत। या ठिकाणी विजयी सभा राबवली जाते, विजयोत्सव राबवला जातोय। या तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्याकरता या जेनझींचं आंदोलन जे काही यशस्वी झालेलं आहे त्या संदर्भात कौतुकाची थाप देण्याकरता म्हणून या विजयोत्सव रॅलीला सुरुवात। पण आजच्या या रॅलीमध्ये केवळ तरुणाईच एकवटली नाहीये, तर आपण करू शकलो नाही पण या जेनझींनी करून दाखवलं। या भावनेनं अनेक मिलियन सुद्धा या सगळ्या रॅलीमध्ये एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक पालक आपल्या लहानग्यांना घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत की एखादा लढा उभारल्यानंतर तो कसा यशस्वी होतो आणि विजयाचा आनंद हा कसा चाखला जातो हे लहानग्यांना या वयात उमगावं, कळावं याकरता अनेक पालक आपल्या लहानग्यांना घेऊन या विजयोत्सवात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सुरुवातीला ज्यावेळी हे आंदोलन उभं राहिलेलं होतं जवळपास 38 दिवसांपूर्वी, त्यावेळी मात्र कॉकरोच म्हणून या सगळ्या तरुणाईची हेटाळणी करण्यात आल्याचं तमाम देशानं पाहिलं। पण या कॉकरोच जनता पार्टीनं दाखवून दिलं आपण या सगळ्या संदर्भात आपण आपल्या अस्तित्वाकरता, आपण आपल्या हक्काकरता, मागण्यांकरता कसे मुद्दे मांडायचे असतात, ते यशस्वी कसे करून दाखवायचे असतात, आपणच आपल्या प्रश्नांना वाट कशी मोकळी करून द्यायची आणि त्यावर यश कसं मिळवायचं हे या जेनझींनी आज तमाम देशाला दाखवून दिलेलं आहे। आणि त्यानंतर हा सगळा विजयोत्सव शिवाजी पार्क परिसरामध्ये थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या सगळ्या जेनझींच्या आंदोलनाचं हे कौतुक केलं जाणार आहे। सकाळपासूनच अगदी पहाटे 6 वाजल्यापासूनच या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झालेली होती। अनेक जण हाती झेंडा घेऊन या आंदोलनात सहभागी होतानाची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शिवाजी पार्क परिसरामध्ये तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। अगदी थोड्याच वेळात ठाकरे बंधू शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतील, तर पार्कात जेनझींची ही तोबा गर्दी, कोण वसई विरार मधून आलेलं आहे, कोणी पनवेल मधून, तर कोणी थेट बदलापूर मधून दादर गाठल्याची बातमी देखील समोर येतेय। मिळेल त्या मार्गानं, मिळेल त्या वाहनानं जेनझी शिवाजी पार्क मैदानावर पोहोचलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।